श्रीगंतो काय वेगळे वेगळे आहे 4-2 आणखीन चला जसं लागन. नाही जमलं तर एखाद्याला ते पण आवडत नाही. कुंकू पाण्यात बुडवलं थोडस तर ते कोणतं का होईना निवळ असं बोट बुडून लावायला किती वेळ लागन मला सांगा. हे तुम्हाला आपल्याला आवडत नाही पण देवाला आवडत आहे. गोपी चंदन टिळा कपाळाला चंदनाचा टिळा असावा हे देवाला आवडतं. कपाळाला थोडस बुक्का गोपीचंदन काय लावायचं ते लावायचं थोडस आणि फक्त एक तांब्याभर पाणी घ्यायचं आणि दारामध्ये जे आहे ना तुमचं आमचं रक्षण करण्याकरता ती असणारी भगवंताची अर्धांगिनी रुंदा जिला म्हणतो आपण तुळस म्हणतो, तुळशीला एक तांब्याभर पाणी द्यायचं आणि मग मात्र जे काय आपल्याला जेवायचं जे काय खायचं जे कर्म करायचं ते जर आपण केलं एवढा जरी आपल्या जीवनात हे घडलं तर याला काय म्हणतात? याला नित्यनेम म्हणतात. आणि हे एवढं करून सुद्धा एवढं न करता जर कुणी जर कर्म करीत असेल तर तो नित्य कर्मात पण फेल. विठाला आज 2 साहेब आले. त्याच्यानंतर सांगितलं जातं काम्य कर्म. विठाला काम्य कर्म एक शास्त्राने सांगितलं. काम्य कर्म म्हणजे कोणतीही मनामध्ये जर कामना असली ते कामना आपली पूर्ण व्हावी, इच्छा पूर्ण व्हावी, त्या कामनेच्या प्रित्यर्थ केलेलं जे कर्म असतं त्याला काय म्हणतात? काम्य कर्म म्हणतात. आता बघा हे जे आजचं कीर्तन आहे हे काम्य कर्मात मोडतं, बरोबर ना? हे काम्य कर्मात आहे ना. गेलेल्या जीवाप्रती उद्धार व्हावा म्हणून हे केलेलं काय कर्म याला काम्य कर्म म्हणतात. आणखीन एक कर्म आहे त्याला प्रायचित्त कर्म म्हणतात. ते प्रायचित्त कर्म म्हणजे आपल्याला प्रायचित्त कर्म म्हटलं का तुम्हाला काय माहिती कोण येतं समोर पण माझ्या पुढं तर तेच येते जे खऱ्या अर्थाने ज्ञानोबराय निवृत्तीदादा ज्ञानोबराय सोपान काका मुक्ताबाई यांचं जीवन उज्ज्वल व्हावं आणि उज्ज्वल होऊन सर्व समाजाप्रती खऱ्या अर्थाने त्यांना तळागाळापर्यंत समाजापर्यंत पोचवून त्या उद्धाराकरता काहीतरी साधन करावं म्हणून त्यांचं मौंजी बंधन व्हावं याच्याकरता अनेक वेळेस ब्रह्मवृंदांच्या पुढे हात पसरत असायचे. आळंदीकर असतील, पैठणकर असतील, जायचे लोटांगण घालायचे, साष्टांग दंडवत घालायचे. जसं आपण म्हणतो ना श्री संताची नाथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत विठाला.